14 जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी मोठी बातमी. खात्यात 15 ते 29,000 रुपये येणार. गेल्या कित्येक दिवसापासून शेतकरी फक्त एका बातमीची वाट पाहत होते. पीक विम्याचे पैसे आधी येणार की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आधी पडणार? सगळीकडे हाच प्रश्न विचारला जात होता. मात्र आता अशी माहिती पुढे आली आहे की दोन्ही पैशाचा मार्ग मोकळा झाला आहे. काही शेतकऱ्याच्या खात्यात आधी पीक विम्याची रक्कम जमा होणार तर काहींच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे दिसणार. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार आहेत. काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळतील तर काहींना 18,000 रुपये तर काहींच्या खात्यात 22,000 रुपये जमा होतील तर काही शेतकऱ्यांना 29,000 रुपयापर्यंत पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपये आणि 10वा हप्ता 2,000 रुपये मिळून असे एकत्र 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. या टप्प्यामध्ये जवळपास 10,80,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम पाठवली जाणार आहे. यासाठी जवळपास 2,685 कोटी रुपये हे दिले जाणार आहे. आता तुम्हाला जर जिल्हा यादी बघितली तर त्यामध्ये नागपूर जर गेलं तर काटोला, सावनेर आणि उमरखेड 29,000 ते 28,000 रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे. वर्धामध्ये जर बघितलं हिंगणघाट, आर्वी आणि देवडी कापूस, तूर, सोयाबीनसाठी चंद्रपूर, वरोरा, चिमूर आणि राजुरा धान, कापूस आणि तूर उत्पादकसाठी. नाशिकमध्ये निफाड, तिंदोरी आणि मालेगाव कांदा आणि द्राक्ष, मका या पिकासाठी मिळणार आहे. धुळेमध्ये जर बघितलं तर शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा कापूस, बाजरी, मका या पिकासाठी. धाराशिव मध्ये बघितलं तर तुळजापूर, कळंब आणि उमरगा हरभरा, सोयाबीन, ज्वारीसाठी पीक विमा मिळणार. नांदेडमध्ये जर गोष्ट केली तर लोहा, कंधार आणि बिलोली यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस यामध्ये यांना पिकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये संगमनेर, राहता आणि श्रीगोंदा कांदा, डाळिंब, मका यांना मिळणार आहे. त्यानंतर जळगावमध्ये चाळीसगाव, पाचोला आणि रावेर केळी, कापूस, मका. पुणेमध्ये जुन्नर, शिरूर आणि इंदापूर कांदा, द्राक्ष, ऊस या पिकाला मिळणार आहे. सोलापूरमध्ये बार्शी, पंढरपूर आणि माडा ज्वारी, डाळिंब, हरभरा या पिकासाठी मिळणार आहे. सातारामध्ये कराड, फलटण आणि वाई यामध्ये मिळणार आहे. ऊस, हरभरा आणि सोयाबीन याची प्रत्यक्ष पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. सांगलीमध्ये मिरज, तासगाव आणि इस्लामपूर यांना द्राक्ष, ऊस आणि हळद या पिकासाठी पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. बीडमध्ये गौराई, माजलगाव आणि अंबाजोगाई कापूस, सोयाबीन, तूर या पिकासाठी या सोयाबीन पिकासाठी पीक विम्याचा लाभ यांना मिळणार आहे. आता महत्त्वाची टिप जर बघितली तर KYC तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करा. आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक करा म्हणजे DBTसाठी तुम्हाला हे महत्त्वाचं आहे आणि हे तपासल्याचे खात्यात असल्याचे नक्की तपासा. तिसरी गोष्ट, बँकेत जाऊन आधार लिंक DBT स्थिती तपासून घ्या. चौथी गोष्ट, मोबाईल मेसेजवर अवलंबून न राहता पासबुक भरून घ्या जेणेकरून तुमच्यासाठी ही महत्त्वाची बाब राहणार आहे. आता या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वाटप मिळणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला लाभ मिळणार आहे. पीक विमा आणि नमो शेतकरी अशी मिळून एकत्र तुम्हाला लाभ मिळणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमच्यापर्यंत ही बातमी आलेली आहे. आता ही बातमी शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.